श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुपुष्यामृत योग हा खरंच खूप महत्वाचा असा योग असतो. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात ना, म्हणजे आज गुरुवार आहे आणि पुष्य नक्षत्र आहे, त्याच्यामुळे आजचा दिवस खरंच खूप शुभ आहे. आणि या दिवशी केलेलं कोणतंही कार्य असू द्या, पूजा असू द्या, जप असू द्या, दान असू द्या, काहीही तुम्ही आज केलं ना, खूप शुभ ठरणार आहे आणि तुमच्यासाठी खूप महत्वाचं आणि फळ देणारं ठरणार आहे. त्याच्यामुळे आजच्या दिवसाचं आपल्याला सोनं करायचं आहे. सोनं म्हणजे कोणतीही सेवा करायची आहे, पूजा करायची, जप दान करायचं आहे. आणि खरं सांगू, या दिवशी लोक सोनं देखील खरेदी करतात किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात आज शुभ म्हणजे शुभ मुहूर्त जसं म्हणतो ना, खूप शुभ मुहूर्त असा हा आजचा दिवस असतो. आणि या दिवशी भरपूर शुभ कार्यांना सुरुवात केली जाते. आणि त्यामध्येच एक महत्वाचं म्हणजे, आपण कुठली सेवा करू शकत नसू किंवा काही करू शकत नसाल तर तुम्ही कमीत कमी या मंत्राची सेवा केली ना, तरी तुम्हाला फळ मिळणार आहे. बघा, आपल्या जीवनामध्ये अनेकदा असे प्रसंग येतात की आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला यश काही मिळत नाही. आपल्याजवळ पैसा टिकत नाही, घरामध्ये वादविवाद होत राहतात, नोकरीमध्ये प्रगती होत नाही. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आपलं मन नेहमी अस्वस्थ राहतं, आपलं मनाला शांती मिळत नाही. आणि अशा वेळी जर का तुमच्यासोबत असं होत असेल, कुठलंही यातलं कोणतंही असू द्या, मग तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमच्या नोकरीत हवं तसं तुम्हाला नोकरी मिळत नसेल, काहीही असू द्या, यासाठी आपल्याला गुरुची कृपा असणं खूप महत्वाचं आहे. आणि गुरुची अशा वेळी गुरुग्रहाची कृपा मिळवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी गुरु पुष्यामृत योगाचा दिवस खूप जास्त महत्वाचा मानला जातो. आणि म्हणूनच आज आपल्याला गुरु पुष्यामृत योगावर या मंत्राची सेवा करायची आहे. खूप प्रभावशाली असा हा मंत्र आहे. या मंत्राचा कमीत कमी 1 माळ जप तुम्ही करायचीच आहे. 11 माळ जप केला तर खूपच चांगलं, पण 11 माळी जप होत नसेल तर 1 माळ म्हणजे 108 वेळा जप करायचा आहे. जप करताना आपले मन पूर्णपणे एकाग्र ठेवायचं आहे, घाई करायची नाही आहे मंत्र म्हणताना. आणि प्रत्येक मंत्र उच्चारताना गुरुदेवाची कृपा आपल्या जीवनावर होत आहे अशी आपल्याला भावना मनात ठेवायची आहे. आणि असं करत करत आपल्याला 1 माळ जप करायचा आहे. 1 माळ जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे ती गुरुदेवांसमोर आपल्याला व्यक्त करायची आहे. त्यानंतर हळद, हरभऱ्याची डाळ, केळी, बेसनाचे लाडू, पिवळ्या रंगाच्या वस्तूचे दान करायचे आहे. दान गरजू व्यक्तीला करायचं आहे. खरं ज्याला गरज आहे त्याला आपल्याला दान करायचं आहे. तुम्ही पशुपक्ष्यांना देखील दान करू शकता, गाईला दान करू शकता. आणि खरंच धर्मग्रंथामध्ये अन्नदानाला खूप सर्वश्रेष्ठ दान कोणतं असेल तर अन्नदान आहे. त्याच्यामुळे अन्नदान तुम्ही नक्की करा आणि गरजू व्यक्तींना केलं तर त्याचं पुण्य खूप जास्त पटीने मिळत असतं. बघा, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्री दत्त गुरुचं नामस्मरण करणं देखील खूप शुभ मानलं जातं. श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप देखील आपल्याला करायचा आहे. तुम्ही कंटिन्यू दिवसभर आपल्याला जसं जमेल तसं श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे करायचं आहे. पण मंत्र आजच्यासाठी मंत्र तुम्हाला मी दुसरा सांगणार आहे. मंत्र सांगेलच मी पुढे, पण लक्षात ठेवा, कुठलाही सेवा करताना, उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास असणं खूप महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत श्रद्धा आणि विश्वास नसताना तोपर्यंत आपण केलेली सेवा कोणतीच आपल्याला फळ देत नाही. त्यामुळे आणि एक लक्षात ठेवा, मंत्र जप करून सर्व समस्या त्वरित दूर होतील अशी अपेक्षा ठेवू नका. आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवायचं आहे. गुरुदेवाची कृपा आपल्याला योग्य मार्ग दाखवते, परंतु त्या मार्गावर चालण्याचं कार्य आपल्यालाच करावं लागणार आहे. असं मानलं जातं की गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केलेली प्रार्थना आणि सेवा खूप जास्त पटीने फळ देते. त्यामुळे या दिवशी शक्य तितक्या वेळ नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जप करा, ध्यान करा, सकारात्मक विचार करा आणि आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या, आपल्या गुरूंचा आशीर्वाद घ्या. आणि आता मंत्र कोणता? मंत्र आहे ओम भ्रूम बृहस्पतये नमः, ओम भ्रूम बृहस्पतये नमः. हा मंत्र आपल्याला 1 माळ तरी करायचा आहे. बघा, तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी असतील, जे काही दुःख असतील किंवा मुलाच्या शिक्षणात अडथळे येत असतील, विवाह कार्यात विलंब होत असेल, कोणतीही गोष्ट असू द्या, नक्कीच तुम्हाला त्यातून मार्ग मिळेल. श्री गुरुदेव दत्त तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील. फक्त मनापासून या मंत्राची आज 1 माळ तरी सेवा करा
आणि सोबतच वेळ मिळेल तेव्हा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. सगळ्यांचं भलं होऊ दे असंच विचार केला तर देव तुमचं देखील नक्कीच भलं करेल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.